हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या हातातलं हे ताट बघून तुम्हाला तर वाटलंच असेल का आज ताई काहीतरी वेगळ्या गोष्टी बनवणार आहे. तर आषाढ महिना चालू झाला का प्रत्येकाकडे कापण्या बनवल्या जातात. म्हणून खास तुमच्या बरोबर आज मी आषाढ महिन्यातल्या स्पेशल अशा कापण्यांची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आषाढ महिना स्पेशल खुसखुशीत कापण्या बनवण्यासाठी आपण 2 वाटी हे गव्हाचं पीठ घेतलं आहे. पाव वाटी बेसन वापरणार आहोत. 1 वाटी गूळ घेतला आहे, असं बारीक चिरून घ्यायचं आहे. अर्धा वाटी पाणी. मोहनासाठी 6 मोठे चमचे तेल वापरणार आहोत. खसखस घेतली आहे. 1 चमचा बडीशेप भाजून खलबत्त्यातच चेचून अशी भरड करून घेतली आहे. 2 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा वेलची जायफळ पूड, 1 चमचा सुंठ पावडर आणि चिमूटभर मीठ वापरणार आहोत. तर चला मग लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी कापण्या करण्याकरता आपल्याला गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे. अर्धा वाटी मी हे पाणी घेतलं आहे. ज्या वाटीनी आपण पीठ मोजून घेतलेलं त्याच वाटीनी 1 कप आपण हे गुळ घेणार आहोत. ह्या गुळाचा पाक वगैरे तयार करायचा नाही, फक्त आपल्याला हे गुळ आहे ना विरघळून घ्यायचं आहे. गरम पाणी असलं का गुळ छान विरघळलं जातं आणि आपल्या कापण्या पण छान खुसखुशीत होतात. असं हलवून हलवून घ्यायचं म्हणजे गुळ लगेचच विरघळलं जाईल. हे बघा, गुळ पण लगेच विरघळलं गेलं, अगदी बारीकसर मी कापून घेतलेलं म्हणून. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि मोहनाची तयारी करून घेऊया. मोहन बनवण्यासाठी हे बघा 6 चमचे आपण हे तेल घेतलं आहे. पोहे खायचे चमचे असतात ना, त्याच मेजरनी मी 6 चमचे हे बघा ह्या चमच्यानी आपण तेल घेतलं आहे. तेल छान गरम होईपर्यंत एका बाजूला सर्व पीठ एकत्र करून घेणार आहोत. तेल गरम होईपर्यंत ह्या ताटामध्ये मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेते. जर मोजून घेतलं तर 400 ग्राम हे पीठ आपलं आहे. चपात्या करायला जे पीठ वापरतो ना तेच पीठ घेतलं आहे. ह्या मेजरिंग कपनी मी हे पीठ मोजलं आहे. तुम्ही कोणत्याही वाटीनी किंवा पेल्यानी पीठ मोजून घेतलं तरी चालेल. पाव वाटी बेसनचं पीठ घेणार आहोत. पांढरे तीळ घेते ह्याच्यामध्ये. ही बडीशेप भाजून खलबत्त्यातच अशी चेचून घेतली आहे. खूप एकदम बारीक फाईन पावडर करायची नाही. चमचाभर सुंठ पावडर. सुंठ पावडर आवर्जून घाला म्हणजे आपल्या कापण्या खूप छान अशा टेस्टला लागतात. अर्धा चमचा वेलची जायफळ पूड. ह्याच्यामध्ये अगदी थोडीशीच खसखस घालते, अर्धा चमचा एवढी. बाकीची खसखस आपण पोळी लाटल्यावर घेणार आहोत. चिमूटभर गुळ घेते, कारण का कोणताही गोडाचा पदार्थ असला का गुळ तर त्याच्यात येतच. सर्व हे पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. चिमूटभर मीठ घालते. कोणताही गुळाचा पदार्थ असला का थोडस मीठ घातलं का त्या आपल्या पदार्थाला खूप छान चव येतं. तेल पण आपण छान कडकडून घेतलं आहे. आता हे तेलाचं मोहन ह्या पिठावर घालूया. व्यवस्थित हे तेलाचं मोहन आहे ना पिठाला चोळून चोळून घ्यायचं आहे. पण सुरुवातीला हे तेल गरम असल्यामुळे स्पॅच्युलानीच मी मिक्स करून घेते. नंतर थोडं गार झालं का आपण हाताने चोळून घेणार आहोत. हे बघा, हात लावू शकतो असं हे तेल घातलेलं आपलं पीठ थोडं गार झालं आहे. आता व्यवस्थित तेल ह्या पिठाला असं चोळून चोळून घ्यायचं आहे. जेवढं आपण हे तेल पिठाला चोळून घेऊ तेवढ्या आपल्या कापण्या आहेत छान खुसखुशीत बनतात. तुम्ही बघू शकता तेल आपण पिठाला छान असं चोळून चोळून घेतलं आहे. पिठाचा असा गोळा होतो आणि लगेचच हाताने तुटला पण जातो. म्हणजे अगदी परफेक्ट आपलं मोहन ह्या पिठामध्ये मिक्स झालं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून गुळाचं पाणी ऍड करून घेऊया. गुळाचं पाणी ऍड करताना कधीही गाळणी घ्यायची, कारण का तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे गुळामध्ये कधी कधी कचरा वगैरे असतो. थोडं थोडं करून पाणी आपल्याला ऍड करायचं आहे. एकत्र सर्व पाणी घ्यायचं नाही.
आता थोडं थोडं करून मी हे पाणी ऍड करून पीठ घट्टसर मळून घेते। थोडं थोडं करून सर्व गुळाचं पाणी आपण ह्या पिठामध्ये ऍड केलं आहे। आता आपण हे साधं पाणी घेणार आहोत। लक्षात ठेवा, सुरुवातीला मी सांगितलं त्याच प्रमाणात गुळ आणि पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर गरज लागेल तसंच आपण हे साधं पाणी वापरणार आहोत। आता घट्टसर हे पीठ मी मळून घेते। हे बघा, आपण घट्टसर असं पीठ हे मळून घेतलं आहे। आणखीन अर्धा वाटी तरी पाणी आपल्याला लागलं आहे, म्हणजे बरोबर आपल्याला 2 वाटी पाणी ह्याला आपण यूज केलं आहे। आता अगदी थोडासा तेलाचा हात घेते आणि पिठाचा छान गोळा तयार करून घेते। पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही हातांनी असं जोर देऊन हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे बघा, छान असं पीठ आपण मळून घेतलं आहे। आता हे झाकून ठेवते आणि 10 मिनिटाकरता हे पीठ आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत। 10 मिनिटं झाले आहेत, झाकण काढून बघूया। हे बघा, आपलं पीठ अगदी व्यवस्थित सेट झालं आहे। मी तुम्हाला हे मोडून दाखवते। हे बघा, अगदी इझिली हे मोडलं जाते। पुन्हा एकदा थोडंसं हे पीठ असं मळून घेते आणि ह्याचे गोळे बनवून घेते, म्हणजे आपल्याला लगेचच ह्या कापण्या लाटता येतील। हे बघा, याचे 4 गोळे मी करून घेतले आहेत। व्यवस्थित हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। हे बघा, हा गोळा आपण व्यवस्थित करून घेतला आहे। आता तेल किंवा पीठ घ्यायची गरज नाही। आपल्याला ही अगदी मीडियम अशी पोळी लाटून घ्यायची आहे, म्हणजे चपाती एवढी पातळ नाही, पण चपातीपेक्षा थोडी जाड हवी। जर खूप पातळ लाटली तर आपल्या ह्या कापण्या अगदी कडक होतील आणि खूप जाड लाटली तर आतून त्या मऊसर राहतात। म्हणून अगदी मीडियम कन्सिस्टन्सीची ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। हे बघा, जवळपास अर्धी जास्त पोळी ही आपण लाटून घेतली आहे। आता ह्याच्यावर आपण खसखस अशी स्प्रिंकल करणार आहोत। खसखस ऍड केल्यावर पुन्हा ही पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे। आणि पोळी उचलण्यापेक्षा आपल्याला ना असा हा पोळीपाट हलवून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने ही पोळी आपल्याला जशी मीडियम कन्सिस्टन्सीची हवी आहे तशी लाटून घ्यायची आहे। हे बघा, आपल्याला हवी तशी आपण ही जाडसर पोळी लाटून घेतली आहे, म्हणजे खूप जाडी नाही आणि खूप पातळ नाही। आता आपण ह्याला डायमंड शेप मध्ये कट करून घेणार आहोत। हे बघा, सर्व ह्या कापण्या आपण कापून घेतल्या आहेत। मोकळ्या करून दाखवते तुम्हाला। हे बघा, खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, अशा कन्सिस्टन्सीच्या ह्या आपल्याला हव्यात। आता अशाच पद्धतीने सर्व ह्या कापण्या मी लाटून अशा कट करून घेते, नंतर एकत्रच आपण तळायला घेणार आहोत। ह्या बघा, थोड्या थोड्या करून सर्व कापण्या आपण अशा कापून घेतल्या आहेत। एका बाजूला तेल पण गरम करत ठेवलं आहे। तेल गरम झालं का लगेचच ह्या तळून घेणार आहोत। तेल गरम झालंय का चेक करून घेऊया। हे बघा, कापणी घातल्याबरोबर छान बुडबुडे येत आहेत, म्हणजे तेल अगदी परफेक्ट आपलं गरम झालं आहे। आता एक एक करून ह्या कापण्या मी तेलावर सोडते। जेव्हाही आपण ह्या कापण्या तेलावर सोडतो तेव्हा गॅसची फ्लेम मी हायवरच ठेवणार आहे आणि खूप गर्दी करायची नाही ह्या कापण्या तळताना। अगदी मोकळ्या मोकळ्याच आपल्याला ह्या तेलावर सोडायच्या आहेत। ह्या बघा, तेलावर सोडल्या का आपण गॅसची फ्लेम आता मीडियम वर करायची आहे आणि उलट पालट करून कंटिन्यू मीडियम फ्लेम वरच गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत ह्या कापण्या आपण तळून घेणार आहोत। जर हाय फ्लेम ठेवली तर वरनं ह्या काळपट होतील आणि आतून व्यवस्थित शिजणार नाहीत।
म्हणून लक्षात ठेवा, फक्त ह्या कापण्या तेलावर सोडतानाच आपण हाय फ्लेम ठेवायची आहे आणि लगेचच मीडियम फ्लेम करून व्यवस्थित ह्या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। एक 2 ते 3 मिनिटा करता ह्या कापण्या व्यवस्थित मीडियम फ्लेम वर मी तळून घेते। एक 2 ते 3 मिनिटं झाले आहेत। हे बघा किती सुंदर रंग आला आहे। गुळ असल्यामुळे ना लगेचच ह्याचा रंग चेंज होतो, त्यामुळे मीडियम फ्लेम वरच आपल्याला ह्या कापण्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत, तरच ह्या बिस्किटासारख्या खुसखुशीत बनतात। असा हा स्टेनर घ्यायचा, म्हणजे ना पूर्ण तेल आपल्याला निथळून घेता येईल। किती सुंदर रंग आणि टेक्स्चर आपल्या ह्या कापण्यांना आला आहे। तेल असं निथळून घेतलं का ह्या स्टेनर मध्ये मी ठेवते आणि उरलेल्या कापण्या पुन्हा आपण हाय फ्लेम वरच अशा सोडणार आहोत। अशाच पद्धतीने थोड्या थोड्या करून सर्व कापण्या मी तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता, थोड्या थोड्या करून सर्व आपल्या ह्या कापण्या तळून झाल्या आहेत। अगदी परफेक्ट रंग आणि टेक्स्चर ह्या कापण्यांना आला आहे। गॅसची फ्लेम आपण स्विच ऑफ केली आहे आणि तयार झालेल्या ह्या कापण्या आता लगेचच थोड्या गार झाल्या का सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत। सुंदर अशा तयार झालेल्या आषाढ स्पेशल आपल्या ह्या कापण्या आपण ह्या सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेतोय। महिनाभर टिकणाऱ्या आणि अगदी परफेक्ट टेक्स्चर आणि परफेक्ट रंग आलेल्या ह्या कापण्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण या आषाढात नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने ह्या कापण्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या कापण्या कशा झाल्यात त्या। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या कापण्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।